नमस्कार मंडळी, 18 मेच्या ठरलं तर मग भागाचा एपिसोड आज मी तुम्हाला सांगणार आहे। सुभेदारांची सकाळ झालेली असते, सर्वजण कामावर जाणार असतात। तेवढा तिथे अर्जुन येतो आणि कल्पना आणि प्रतापला म्हणतो, मी अस्मिता ताईंची डिओसची फाईल टाकत आहे। प्रताप अर्जुनला म्हणतो, जेवढं होईल तेवढं शक्य असेल लवकरात लवकर अस्मिताचा डिओस घे आणि त्या व्यक्तीपासून मोकळं कर। तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि ते ऐकतो। अश्विन अर्जुनला म्हणतो, अस्मिता ताईंचा डिओस होत आहे, मला का नाही सांगितलं तुम्ही? त्यावर अर्जुन अश्विनला म्हणतो, अरे आधीच तू खूप टेन्शनमध्ये होतास, तुला काय अजून मी टेन्शन देऊ, त्यामुळेच मी तुला सांगितलं नाही। त्यावर अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा जे काही करत आहेस ना ते खरंच उत्तम चांगलं आहे। आपल्यासारख्या व्यक्तींची त्या व्यक्तीची लायकी नाही, त्यामुळे डिओस घेतलेला चांगला आहे। तर अश्विनचा सुद्धा अस्मिताच्या डिओसला पाठिंबा असतो। तर इकडे सायलीच्या जीवाची घालवेल होत असते। सायली प्रेग्नेंट आहे ही गुड न्यूज सर्वांना तिला सांगायची असते, पण कोणाला आधी सांगू काहीच तिला कळत नसते। तिने कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण कल्पनाने ऐकून घेतले नाही। पण तिला असे वाटते, मी पूर्ण आजीला सांगू का? पूर्ण आजीला सांगितले तर त्या फार खुश होतील। परत सायली विचार करते, पण नको, पूर्ण आजीला नको, कारण पूर्ण आजीला हेच माहीत नाही मी सायली आहे ते मला तन्वी समजत आहेत, आणि माझं अर्जुनसोबत लग्न झालं आहे हे सुद्धा त्यांना अजून माहीत नाही। वेगळाच काहीतरी या गोष्टीचा परिणाम होईल, त्यामुळे सायली पूर्ण आजीला पण सांगण्यापासून थांबते। तर इकडे सायली सर्वांना म्हणते, आपण देवासमोर दिवा लावूया आणि शुभम करोती म्हणूया, पूर्ण आजीला पण छान वाटेल आणि सर्व घरसुद्धा प्रसन्न होईल। तर सर्वजण हो म्हणतात। तर इकडे नालायक सचिन त्याच्या आईवडिलांसमोर येतो आणि त्यांना एक फाईल दाखवतो। त्यावर आईवडील सचिनला विचारतात, नक्की ही फाईल कशाची आहे? तर सचिन दोघांना म्हणतो, मी आता अब्रॉडला जाणार आहे ना, त्यामुळे माझ्या पाठीमागे मला तुमची सतत काळजी वाटत असते, आणि त्यामुळेच मी तुमचा हेल्थ इन्शुरन्स काढला होता। हेल्थ इन्शुरन्स काढल्यामुळे मला तुमच्या तब्येतीची काळजी असणार नाही, आणि वेळेवर येऊन ते चेकअप करतील, आणि तुम्हाला या फाईलचा खूप मोठा फायदा होईल। त्यावर सचिनची काळजी पाहून आईवडील अतिशय खुश होतात। त्यावर आईवडील सचिनला म्हणतात, तुझ्यासारखा मुलगा मिळणं म्हणजे आमचं भाग्यच की। अरे सचिन, आमची किती तू काळजी करतोस, खरंच आम्हाला कौतुक आहे तुझ्या या वागण्याचं। तर बिचारे आईवडील सचिनचे ती फाईल न पाहता त्यावरती खाली साईन करतात। तर सचिन आतल्या आत विचार करतो, मी तुमचा विश्वास जिंकल्यामुळेच तर ही फाईल कशाची आहे हे न पाहताच तुम्ही यावरती साईन केली। खरं तर ती फाईल घराचे कागदपत्र असतात, आणि सचिनने आईवडिलांच्या नावावरचं घर स्वतःच्या नावावरती करून घेतलेले असते, आणि त्यावरतीच त्यांनी साईन घेतलेली असते। हे सर्व बोलणं सुरू असतानाच बाहेरून एक पोस्टमॅन येतो आणि तो लिफाफा देतो। सचिन ते उघडून पाहतो, त्यामध्ये अस्मिताने पाठवलेले डिवोर्सची नोटीस असते, आणि ते पाहून सचिनला धक्का बसतो। सचिन आईवडिलांना सांगतो, अस्मिताने मला डिवोर्स देण्यासाठी फाईल टाकली आहे। त्यावर आईवडील सचिनला सपोर्ट करत म्हणतात, सचिन तू नाराज होऊ नकोस, तू जे काही करशील त्याचा आम्हाला तुला पाठिंबा असेल, तू दे डिवोर्स। कारण सचिनच्या आईवडिलांना माहीतच नसते की अस्मिता खूप चांगली आहे, आणि हा सचिन नालायक मूर्ख त्यांचा मुलगा आहे, पण तो स्वतःच्या जाळ्यामध्ये आईवडिलांना अडकवतो आणि अस्मिताचे खरं सत्य त्यांच्यापासून लपून ठेवतो। पण सचिन आतल्या आत विचार करतो, अस्मिता मी तुला असं तसं सोडणार नाही, तू फक्त एकटीच अडकली नाही तर सुभेदार पण त्यामध्ये अडकवणार, मी असा काहीतरी सापळा टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला चांगल्याच प्रकारे जीवनाचा धडा शिकवेल। याला आता अर्जुन धडा शिकवणार का हा अर्जुनला धडा शिकवणार हे पाहायला आपल्याला लवकरच भेटेल। तर इकडे मंडळी साक्षी डॉक्टरांकडे आलेली असते। ते डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर माझा हा चेहरा असा झालेला आहे, आणि ही पूर्ण आयडेंटिटी मला चेंज करायची आहे, अर्थात माझ्या चेहऱ्याची मला सर्जरी करायची आहे, मला माझा चेहरा बदलायचा आहे, हे शक्य आहे का? तर डॉक्टर साक्षीला म्हणतात, हो हे शक्य आहे, तुम्हाला हवा तसा चेहरा तुम्ही बदलू शकता, आणि तुमची पूर्णपणे आयडेंटिटीसुद्धा चेंज होईल। तर साक्षी खुश होते आणि लवकरात लवकर ही प्रोसिजर सुरू करा असं त्यांना म्हणते। आता साक्षीला नक्की चेहरा बदलून करायचं तरी काय हे आपल्याला पुढेच कळेल। साक्षी निघून जाते, त्याच वेळेला साक्षीच्या मोबाईलवरती सचिनचा कॉल येतो। सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी तू कुठे आहेस, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे। तर साक्षी सचिनला म्हणते, अरे मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आले होते, मला पण तुला भेटायचं आहे। तर दोघे एका ठिकाणी भेटण्याचा प्लॅन करतात। आता नक्की सचिन साक्षीला भेटून काय सांगणार हे आपल्याला पुढे कळेल।
तर इकडे सायली रात्रीच्या वेळेला दिवा लावते आणि सर्वांना शुभम करोती म्हणायला सांगते. तर सर्वजण शुभम करोती म्हणत असतात. त्याच वेळेला सायलीला लहानपणीच्या गोष्टी आठवत असतात. पूर्ण आजी सायलीला लहानपणी कशा प्रकारे शुभम करोती शिकवत असते या सर्व गोष्टी सायलीला आठवत असतात आणि तिचं मन खूप विचलित होते. तिला खूप घबराट होते कारण ह्या गोष्टी सर्व तिच्या डोळ्यासमोर आलेल्या असतात आणि तिला सर्व आठवत असते. तिला वारंवार वाटत असते की मीच खरी तन्वी आहे का, माझ्यासमोर असं काय येत आहे, या गोष्टीचा ती सतत विचार करत असते. पूर्ण आजी सायलीला म्हणते, अशीच लहानपणीसुद्धा तू माझ्याकडे हट्ट करायची आणि माझ्याकडनं शुभम करोती म्हणून घ्यायची. सर्व पूजा झाल्याच्या नंतर पूर्ण आजी रूममध्ये जात असतात. तर कल्पना सायलीला आठवण करून देते, अगं सायली तू पूर्ण आजीला बोललीस का. त्यावर सायली कल्पनाला म्हणते, नाही बोलले. तर सायली पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी मी तुला काही मागितलंस तर तू मला देशील का. त्यावर पूर्ण आजी सायलीला म्हणते, अगं तू काही मला मागितलंस आणि मी तुला दिलं नाही असं कधी झालं आहे का, माग तुला काय मागायचं आहे तर. त्यावर सायली पूर्ण आजीला म्हणते, अगं डॉक्टर आले आहेत, तू म्हटली होतीस ना त्या आल्याच्या नंतर मी त्यांना बोलेल. पाठीमागे त्या तुला भेटून गेल्या होत्या तेव्हा तुला छान वाटलं होतं ना, तू बोल ना डॉक्टरांशी. पूर्णाजी बोलायला तयार नसते पण सायलीमुळे ती डॉक्टरांना भेटण्यास तयार होते. तर इकडे डॉक्टरसुद्धा रूममध्ये आलेले असतात आणि त्या पूर्णाजीची वाट बघत असतात. तोपर्यंत अश्विन आणि अर्जुन डॉक्टरांना विचारतात, अजून पण पूर्णाजीचे सिम्टम्स तेच आहेत. अजून पण सायली वहिनीलाच ती तन्वी समजत आहे. अजून किती वेळ लागणार, कधी फरक पडणार. तर डॉक्टर दोघांना धीर देते. दोघांना म्हणते, डोंट वरी, पूर्ण आजींना हळूहळू रिकवर होण्यासाठी टाईम लागेल, तुम्ही थोडासा धीर धरा असं म्हणून डॉक्टर आता दोघांना पण धीर देते. तेवढ्यात तिथे पूर्ण आजी रूममध्ये येतात. तर डॉक्टर सर्वांना बाहेर काढतात आणि स्वतः एकट्या आता पूर्ण आजीला गप्पा मारतात. म्हणजे डॉक्टरांना हे पाहायचं असते की पूर्ण आजीची रिकव्हरी कुठपर्यंत आली आहे ते. तर इकडे नाटकी प्रिया चक्कर येऊन पडलेली असते. त्यामुळे पोलीस डॉक्टरांना बोलावून घेतात. तर डॉक्टर पोलिसांना विचारतात, हिने कधीपासून खाल्लं नाही. तर पोलीस डॉक्टरांना म्हणतात, अहो जेलमध्ये आली आहे तेव्हापासून हिने काहीच खाल्लं नाही, सारखी नवऱ्याची आठवण काढत असते. डॉक्टर पोलिसांना म्हणतात, कैद्याची काळजी घेणं हे पोलिसांचं काम आहे, तुम्ही तिला जबरदस्तीनं खाऊ घातलं पाहिजे. त्यावर पोलीस डॉक्टरांना म्हणतात, आता ही काय लहान आहे का, हिला खाऊ घालायला. लहान लेकराला एक समजू शकले असते खाऊ घालणं. पण डॉक्टर प्रियाला समजून सांगतात, तू का खात नाही. त्यावर प्रिया डॉक्टरांना म्हणते, जोपर्यंत माझा नवरा मला भेटायला येत नाही, माझ्या घरचे मला भेटायला येत नाही, तोपर्यंत मी काहीसुद्धा खाणार नाही. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, अगं ते जर तुला भेटायला आले आणि तुझा अवतार बघितला, तू ते भेटायला आले आणि तू त्याला काही बोललीच नाही, तू जर खाल्लं नाहीस तर तुझ्या अंगामध्ये ताकद नाही येणार तुझ्या नवऱ्याला बोलण्यासाठी. तर प्रियालासुद्धा डॉक्टरांचे बोलणे पटते आणि ती खाण्यासाठी तयार होते. प्रिया डॉक्टरांना म्हणते, अगदी तुमचं बरोबर आहे हो, माझा अश्विन मला भेटायला आला आणि मी त्याला आजारी दिसले, मी चांगली नाही दिसले, तो माझ्यावरती नाराज होईल, मला न बोलताच निघून जाईल. तर डॉक्टर प्रियाला म्हणतात, अगदी बरोबर बोललीस, त्यासाठी तुला खावे लागेल, चल बरं उठ लवकर खा असं म्हणून डॉक्टर तिला सपोर्ट करतात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे प्रिया खाण्यासाठी तयार होते आणि ती वरण भात खाऊन घेते कारण तिला कुठेतरी आशा असते की अश्विन मला भेटायला येणार. तर इकडे सर्वजण डिनर करण्यासाठी बसलेले असतात. तर सायलीच्या मनामध्ये एकच विचार घोंगत असतो, तो म्हणजे मी प्रेग्नन्सीबद्दल कोणालाच काहीच सांगितले नाही, मला तो चान्सच भेटला नाही, मला लवकरात लवकर अर्जुनला तरी सांगावे लागेल मी प्रेग्नेंट आहे. त्याच वेळेला सर्वजण जेवण करत असताना अश्विन परत हॉस्पिटलमध्ये जात असतो. तर कल्पना अश्विनला आवाज देते, अरे अश्विन कुठे जात आहे. त्यावर अश्विन सर्वांना म्हणतो, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. प्रताप अश्विनला विचारतो, अरे आत्ताच ड्युटी करून आला आहेस आणि परत आता नाईट ड्युटी, काय हे तुझं चालू आहे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे थोडं तरी. अश्विन सर्वांना म्हणतो, डॅड मी जर कामामध्ये असेल ना तर मला बाकी विचार माझ्या डोक्यामध्ये येत नाही, माझं मन शांत राहते. तर पूर्ण आजी अश्विनला विचारते, बाकी विचार कसले तुझ्या मनामध्ये. तर पूर्ण आजीच्या डोक्यावरती परिणाम झाल्यामुळे ती हळूहळू सगळंच विसरत असते. तर अश्विन मात्र शब्दामध्ये घेरतो आणि पूर्ण आजीला म्हणतो, अगं हेच माझं जुनं अफेअर होतं ना आणि ती मला सोडून गेली, त्यामुळे मला तिचे विचार सतत येतात. त्यावर पूर्ण आजी अश्विनला धीर देते आणि म्हणते, कामामध्ये मन घातलं आहेस ती खरंच चांगली गोष्ट आहे, जुन्या आठवणी जुने माणसं मनातून काढून टाकले पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. त्यावर अस्मितासुद्धा पूर्ण आजीला म्हणते,
हो पूर्ण आजी, मी पण तेच केलं आहे. मी आता सचिनला माझ्या पूर्णपणे मनातून काढून टाकलं आहे. तर पूर्ण आजी अस्मिताला छान असं म्हणते, तुम्ही सर्वजण आता जेवण करा असं त्यांना म्हणते. त्यावर अर्जुन अश्विनला म्हणतो, ठीक आहे तू जा, पण जेवण करून तू जा, असा उपाशी पोटी जाऊ नकोस. तर अश्विन जेवण करण्यासाठी बसतो. सर्वजण अगदी छान जेवण करत असतात. त्याच वेळेला विमलच्या मोबाईलवरती तिच्या मावशीचा कॉल येतो. तिची मावशी सर्व काही फोनवरती बोलते. विमल खूप घाबरलेली असते. फोन ठेवून दिल्याच्या नंतर कल्पना विमलला म्हणते, काय झालं ग विमल, एवढी घाबरलेली का आहेस? त्यावर विमल सर्वांना म्हणते, मला आत्ताची आत्ता माझ्या मावशीकडे जावे लागेल, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर कल्पना विमलला म्हणते, अगं काय झालं ते तरी सांग. तर विमल सर्वांना म्हणते, माझ्या मावशीची मुलगी आहे ना, ती गरोदर होती. तिने त्या किटवरती चेक केले होते, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेक केले तेव्हा असं समजले की ती गरोदर नाही, आणि तिने याआधी सर्वांना सांगितले की मी गरोदर आहे. आता तिचा नवरा आणि तिची सासू खोटं बोलल्यामुळे तिला घराबाहेर काढत आहेत, आणि माझी मावशी खूप घाबरलेली आहे. माझ्या मावशीला माझी खूप गरज आहे, मी जाऊ का? तर कल्पना विमलला म्हणते, अगं जा, ह्यात विचार ना काय, तुझ्या मावशीला तुझी गरज आहे. किती विचित्र लोक असतात ना खरंच. काही मदत लागली तर मला सांग. तर विमल निघून जाते. तर इकडे मात्र सायलीच्या मनामध्ये प्रश्नांची उधळण सुरू झालेली असते. तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात. विमलताई म्हटल्या तसं असं पण असू शकतं, मी पण त्या किटवरती चेक केला आहे, माझा पण तो रिपोर्ट खोटा असू शकतो का? मलासुद्धा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायला हवं. आता सायलीसुद्धा डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी तयार होते, आणि ती दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे आता जाणार असते. तर सर्वजण रूममध्ये येतात. सायलीच्या मनामध्ये त्या प्रश्नांचा गोंधळ सुरू असतो, जे विमलनी म्हटलेली असते. खरं मी टेस्ट करू का? मी डॉक्टरांकडे जाऊ का? का त्याआधी मी अर्जुनला बोलू? असा तिच्या मनामध्ये सतत विचार सुरू असतो. तर इकडे चिडचिड करत असलेला अर्जुन रूममध्ये येतो आणि बुक शेलमधले बुक ठेवलेले सर्व काही खाली फेकून देत असतो. त्याला खूप चिडचिड होत असते. तर सायली अर्जुनला म्हणते, काय झालं आहे, तुम्हाला अशी चिडचिड का करत आहेत? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, बरेच दिवस झालं घरामधलं वातावरण पूर्ण बिघडलेलं आहे. मला असे वाटले ती प्रिया आपल्या घरामधली निघून गेल्याच्या नंतर तरी सर्व वातावरण चेंज होईल, पण काही चेंज होत नाही आहे. नक्की काय करावं खरंच काही कळत नाही आहे. खूप मन अस्वस्थ झालेलं आहे. तर सायली अर्जुनला शांत करते आणि खूप आरामात चेअरवरती बसवते. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझं ऐकता का? हा काळ आपला खूप वाईट चालू आहे, पण ज्या काळामध्ये वाईट सुरू असतो ना, त्या काळामध्ये एक गोड बातमी पण येत असते. आपल्यालासुद्धा गोड बातमी मिळालेली आहे. 2-3 दिवस झालं मला तुम्हाला काहीतरी सांगायचे होते, पण मला वेळच नाही मिळाला, म्हणजे तसा टाईम नाही मिळाला तुम्हाला सांगण्यासाठी. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी आता काहीसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला ऐकूनच घ्यावे लागेल. तर अर्जुन सांग असं म्हणतो. तर सायली अर्जुनला म्हणते, 2-3 दिवस झालं मला खूप त्रास होत आहे. अचानकच मळमळ, चक्कर, खूप अस्वस्थ वाटत आहे. त्यावर अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, तुम्हाला आधी का नाही सांगितलं? मी डॉक्टरांना बोलून घेऊ का? तर अर्जुन कॉल लावण्यासाठी जातो, पण सायली त्याला थांबवते. सायली अर्जुनला म्हणते, अहो तसं नाही, माझं ऐकून तरी घ्या, मी काय म्हणत आहे. तर सायली सांगणारच असते ती गोड बातमी, अक्षरशः मंडळी तिच्या तोंडातच येणार असते. ती सर्व काही सत्य सांगणार असते की मी प्रेग्नेंट आहे, तुम्ही बाबा होणार आहेत, मी आई होणार आहे, आपल्याला छान बच्चू होणार आहे, या सर्व गोष्टी ती सांगणारच असते. पण मध्येच पूर्णाजी येतात आणि जोरजोरात हॉलमध्ये येऊन तन्वी तन्वी म्हणून आवाज देत असतात. तर सर्वजण खूप घाबरतात. सर्वजण बाहेर येतात. अस्मिता पूर्णाजीला म्हणते, काय झालं पूर्णाजी, तू का आरडाओरडा करत आहेस? त्यावर पूर्णाजी अस्मिताला म्हणते, अगं तन्वी कुठे गेली आहे? मला तन्वी कुठेच दिसत नाही. आज अश्विन ड्युटीला गेला आहे ना. तन्वी एकटीच अश्विनच्या रूममध्ये कशी झोपेल? तिला माझ्या रूममध्ये तिला झोपवायचं आहे, तिला बोलवा बरं. तर पूर्णाजीचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण ही गोष्टसुद्धा पूर्णाजीला माहीत नसते की तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न झालेलं आहे. पूर्णाजीला असे वाटते की तन्वी ही अश्विनच्याच रूममध्ये राहत असते. अर्जुन सायली पूर्णाजीचा गोंधळ ऐकून खाली येतात. तर पूर्णाजी तन्वीला म्हणते, अगं कुठे गेली होती, चल माझ्या रूममध्ये चल. त्यावर तर सायली पूर्णाजीला म्हणते, अगं मी झोपते ना. त्यावर पूर्णाजी
सायलीला म्हणते, अगं अश्विन गेला आहे ड्युटीला, तू एकटी कुठे झोपणार? तू माझ्या रूममध्ये झोप, मी तुला कुठेही झोपू देणार नाही, तू माझ्याजवळच झोपायचं आहे. सायली विचार करते, मी जर पूर्ण आजीच्या रूममध्ये झोपायला गेले ना तर मी यांना कसं सांगू माझ्या गुड न्यूजबद्दल, मला कसं सांगता येणार? त्यावर सायली पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी तू पुढे जा ना, मी तुझ्या पाठीमागं येतेच, किचनमधलं माझं आवरायचं आहे. त्यावर पूर्ण आजी सर्वांना म्हणते, ही कल्पना आवरेल की एक दिवस आवरणार नाही का? मी तुला घेऊनच जाणार आहे. तर पूर्ण आजी चक्क आता तन्वीला पुढे घालून घेऊन जाते आणि ती कल्पनाला किचनमधलं आवरण्यासाठी सांगत असते. खरं तर सायलीला अर्जुनला सांगायचं असतं म्हणून ती चान्स शोधत असते, पण तिचं काही बोलणं होत नाही मंडळी, आणि पूर्ण आजी तिला रूममध्ये घेऊन जाते. पूर्ण आजी तन्वीला रूममध्ये घेऊन गेल्यामुळे सर्वांनाच अतिशय वाईट वाटते. तर प्रताप अर्जुनला म्हणतो, खरंच सायलीची खूप ओढाताण होत आहे, पूर्ण आजींचं मन ठेवा, बाकी घरातल्यांचं मन ठेवा, कमाल आहे पोरीची, कसं सहन करते ना, मला खरंच कमाल वाटते, तिला खूप त्रास होत आहे. लवकरात लवकर पूर्ण आजीची तब्येत ठीक व्हावी आणि तिला सर्व काही आठवावं, म्हणजे यात सायलीची ओढाताण होणार नाही. सर्वांनाच आता सायलीबद्दल खूप दया वाटत असते. तर सर्वजण झोपायला जातात. तर इकडे अर्जुन रूममध्ये येतो, पण मात्र त्याला सायलीशिवाय झोप येत नसते. तो खूप बेचैन झालेला असतो. त्याच वेळेला चैतन्याचा कॉल अर्जुनच्या मोबाईलवरती येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, काय झालं, एवढ्या रात्री फोन का केला? त्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो, उद्या प्रियाच्या केसची आपल्याला हेअरिंग भेटली आहे, पहिली हेअरिंग, सर्व पुरावे नीट व्यवस्थित ठेवलेले आहे ना? त्यावर अर्जुन चैतन्याला म्हणतो, हो, काळजी करू नकोस, तिला लवकरात लवकर तिला शिक्षा भेटावी, जन्मठेप व्हावी एवढीच आपली इच्छा आहे आणि लवकरात लवकर ही केस मार्गी लागावी. त्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो, तसंच होणार, आपण ठरवलं आहे ना, मग त्याप्रमाणेच होणार. तिला लवकरात लवकर जन्मठेप कशी व्हावी आणि या केसमधून आपण कशा लवकरात लवकर बाहेर पडू हेच आपल्याला पाहायचं आहे. तर उद्या कोर्टामध्ये भेटूया, असं म्हणून दोघेही एकमेकांना गुड नाईट करतात आणि झोपी जातात. तर इकडे पूर्ण आजीने खेचत सायलीला रूममध्ये झोपण्यासाठी आणलेली असते, पण सायलीचं जीव मात्र वर खाली होत असतो. ती खूप बेचैन झालेली असते, कारण ती गुड न्यूज अर्जुनला अजून तिने सांगितलेली नसते आणि तिनं लवकरात लवकर तिला अर्जुनला सांगायची असते. तर सायली विचार करते, मला अजून का वेळ मिळत नाही यांना ही गुड न्यूज सांगण्यासाठी, उद्या काही करून मला ही गुड न्यूज यांना सांगायचीच आहे. देवी आई, नक्की तुझ्या मनामध्ये काय आहे ग? का माझ्यासमोर एवढे प्रश्न उभा केले आहेस? मला अजून अर्जुनला का मला सांगू दिले नाहीस? असं आता ती देवालाच प्रश्न विचारत असते आणि मी अर्जुनला कशा प्रकारे सांगू, कुठे सांगू, या गोष्टीचा सायली विचार करतच झोपी जाते. तर उद्याच्या भागामध्ये सायली हॉस्पिटलमध्ये गेलेली असते कन्फर्म करण्यासाठी ती प्रेग्नेंट आहे की नाही. तर सायलीची टेस्ट करून झाल्याच्या नंतर डॉक्टर सायलीला म्हणतात, मिसेस सुभेदार, तुम्ही फायनली प्रेग्नेंट आहात, तुम्ही आई होणार आहात. आणि ऐकताच सायली खूप खुश होते, कारण सायलीने घरी टेस्ट केली होती, पण तरीसुद्धा ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ती गोष्ट कन्फर्म करून घेते. तर इकडे प्रिया जेलमध्ये असते, त्याच वेळेला लेडीज कॉन्स्टेबल येते आणि प्रियाला म्हणते, जे काय सांगत आहे ती गोष्ट लक्षात घे, तू प्रेग्नेंट आहेस. आणि हे कळताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया खुश होते. प्रिया विचार करते, आता तर अश्विनला मला भेटायला यावंच लागेल आणि मला जेलमधून माझी सुटका करावी लागेल. तर इकडे पूर्ण आजी सायलीला चष्मा लपवून ठेवण्यासाठी सांगतात. तर सायली नेहमीप्रमाणे लहानपणी जिथे चष्मा लपवून ठेवत होती तिथेच जाऊन चष्मा लपवून ठेवते. तिने झाडाखाली पुरून ठेवलेला असतो. तर पूर्ण आजी सायलीला म्हणते, बघितलंस की नाही तन्वी, अजूनसुद्धा तू विसरलेली नाही, लहानपणी जिथे माझा चष्मा लपवून ठेवत होतीस ना, तिथेच आत्ता पण तू चष्मा लपवून ठेवलेला आहेस. आणि हे ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण आजीला पटलं आहे, हीच खरी तन्वी आहे. आता घरच्यांना पण पटेल का सायलीच ही खरी तन्वी आहे, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.